हॅपी होली विराजस, तुला पण आणि तुला पण. शुभेच्छा आमच्याकडनं सगळ्यांना. आता तुम्ही नेहमी शूटला वगैरे जात असता आणि आज दोघं निवांत बाहेर पडल्यात फक्त रंगात माखून निघायसाठी. कसं आहे आजचा दिवस? नाही, खूपच मजा आहे. म्हणजे युजली या कामामध्ये मजेसाठी वेळ काढणं तसं अवघड असतं, पण ह्या इंडस्ट्रीमधल्या लोकांबरोबर मजेसाठी वेळ काढणं हे त्यापेक्षा जास्त दुर्मिळ असतं आणि ते अशा पद्धतीच्या इव्हेंट्समध्ये आमचं मन भरून निघतं असं मला वाटतं. हो, कारण एरवी आपण कामासाठीच भेटतो आणि या निमित्ताने कोणाचं काय चालू आहे आयुष्यात कॅचअप करायला वेळ मिळतो, छान भेटायला वेळ मिळतो. सो छान वाटतं. इट्स नाईस सेलिब्रेशन. हे आत्ताचे कलाकारांसोबतची होळी आहे, पण तुमच्या लहानपणीची होळी कशी होती? काय आठवणी? लहानपणीची होळी खूप जास्त जंगली असायची ह्यापेक्षा, कारण मी पुण्यात वाढलो आहे, त्यामुळे पुण्यामध्ये आमच्या सगळ्यांचे लागून बंगले असायचे सगळ्या मित्रांचे. त्यामुळे कुठल्या तरी 2 बंगल्यांमध्ये युद्ध खेळायचो आम्ही. मधलं फेन्स आणि दोन्ही साईडला ॲम्युनिशन रेडी करायचं, हत्यारं तयार करायची, पिचकाऱ्या भरून ठेवायच्या, फुगे भरून ठेवायचे आणि मग एक वेळ ठरलेली असायची आणि मग सगळे एकमेकांवर कोसळून पडायचे आणि मग एक तासभर मजबूत होळीचं युद्ध व्हायचं. त्यामुळे त्याची आठवण मला नक्कीच होते आत्ता अशा वेळेस. मला याची काहीच आठवण नव्हती आणि लहानपणी मला असं पाणी वगैरे असं नाही आवडायचं खेळायला, पण आता मी विराजसमुळे आय थिंक हळूहळू सुरुवात करते. माझ्यामुळे तिच्या आयुष्यात रंग आले तसं म्हणायला हरकत नाही. फारच रंग दाखवतोय आज. तुम्हाला आपण असं म्हणतो की होळीमध्ये एक आपण वाईट गुण हे करून सोडून आणि नवीन गुण घेतो आणि नवीन सुरुवात करतो. तर या होळीनिमित्त असं काही ठरलंय दोघांचं? काय फक्त होळीचंच निमित्त असं नाही, पण आयुष्यातच आपल्याला आपले वाईट गुण जावेत आणि चांगले गुण यावेत असं नेहमीच वाटत असतं. आणि होळी माझ्या मते एक इंट्रोस्पेक्शनसाठी जास्त महत्त्वाचं असतं की आता या नवीन वर्षापासून आपल्याला काय वेगळे आपल्याला बदल हवेत याचा विचार करायला. विराजसला प्रश्न आहे, पुरणपोळी बनली? पुरणपोळी आता जाऊन बनणार आहे, इथून निघालो की मग बनणार. कारण गरमागरम खाण्यात मजा असते ना, ती करून इथून खेळून मग नाही मजा. पुरणपोळी येते? हो येते ना, पण बघणार कोणी येते की नाही खरंच त्यामुळे आय डोंट नो. मी आहे ना बघायला. कोणी शिकवले? मला माझ्या आईने शिकवली आहे, पण हॅव्हिंग सेड दॅट मला आवडतं कुकिंग करायला सुट्टीच्या दिवशी, कारण एरवी आम्ही 12-12, 13-13 तास शूट करत असतो. तर त्यामुळे असा एखादा दिवस मिळतो की जेव्हा छान कुक करता येतं आणि कधी कधी आम्ही दोघं एकत्र पण कुकिंग करतो. सो हा खूप छान मदत करतो बाय द वे, थँक्स टू माय सासूबाई फॉर दॅट. पण येस, सो आम्ही डेफिनेटली करणार आहोत पुरणपोळी. थँक्यू. तुम्हाला होळीच्या खूप थँक्यू. हां थांबा एक मिनिट. विसरले. काय झालं? रोल झालं. हे हातात काही आहे आणि कोणी? मला हे शिवानीने गिफ्ट म्हणून दिलं होतं, कारण मला हे कुठेतरी इंटरनेटवर दिसलं आणि माझं असं झालं की यार लहानपणी आपल्याकडे असं काही नव्हतं यार, हाताने भरायच्या पिचकाऱ्या. हल्लीच्या पोरांकडे खूप असा म्हणजे हायटेक पिचकाऱ्या यायला लागल्या, तर त्यांनी अगदी त्या लक्षात ठेवून शिवानीने मला ते सरप्राईज म्हणून ऑर्डर केलं होतं. आणि आज नाही तर कधी याचा सगळ्यात चांगला वापर होणार नाही का. एकदा बटन दाबलं की याच्यातनं खूप पाणी निघतं. पण याचा प्रयोग पहिल्यांदा इथे नाही होते, आम्ही आणल्या घरात अनेक वेळा याचा प्रयोग झाला. अर्थातच ना, म्हणजे एवढी इंटरेस्टिंग गोष्ट घरात असली तर कुठल्या मुलाला खेळावं असं नाही वाटणार नाही का. पण हे बायको म्हणजे बालपण जपणारी, लाड वगैरे करणारी. ॲब्सोल्युटली. इनर चाइल्ड वगैरे म्हणतात की कुठेतरी इनर चाइल्ड असतं प्रत्येकात, तर ते कुठेतरी नाही आहे, खूप अपॅरेंट आहे. थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.